नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कशा आहात आपण? आय होप तुम्ही मजेमध्ये असाल. मित्रांनो, बघूया आपण आजचं मार्केट आणि पुढच्या मार्केटचं अपडेट. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. आजचं जर आपण मार्केट बघितलं, सगळ्यात अगोदर आपला निफ्टी 50 इंडेक्स, ज्यात आपल्याला आज चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हिटी पाहायला मिळाली. बट सगळ्यात जास्त जी चांगली मुवमेंट आज पाहायला मिळाली ती होती बँक निफ्टीमध्ये. राईट. बँक निफ्टी म्हणा, स्मॉल कॅप मध्ये सुद्धा चांगली मुवमेंट झाली. पण बँक निफ्टी मॉर्निंग पासून एक वन साइड रॅली मध्ये आज पाहायला मिळाला है ना. आता जे मार्केट आलेलं आहे एका अपसाईडच्या मेन लेवलला आलेलं आहे, रेजिस्टन्स झोन जवळ. ठीक आहे. आता इथून जर आपण निफ्टीचं हे केलं तर निफ्टी सुद्धा करेक्ट रेजिस्टन्स जवळ आहे बघा. ठीक आहे. कारण 23,400 हा जो रेजिस्टन्स आहे तो अजून ब्रेक झालेला नाहीये. आज मार्केटने करेक्ट तिथून रिव्हर्सल घेतलं है ना, कारण ही एक मेन रेजिस्टन्स लेवल आहे. ही जर लेवल मार्केटने ब्रेक केली तर अपसाईडचे चान्सेस हाय आहेत. अजूनही मार्केटमध्ये अजून ब्रेकआउट झाला नाहीये, म्हणजे अजून अप ट्रेंड मध्ये मार्केट गेलेलं नाहीये. ठीक आहे. बट इंट्राडे मध्ये आपल्याला चांगली मुवमेंट आज पाहायला मिळाली आहे. आजचा आपला कोणता ट्रेड होता, आजचं कोणतं अपडेट होतं, आपण जर आपल्या फ्री ग्रुपला गेलो, फ्री ग्रुप जो आपला आहे एसपी स्विंग ट्रेडर, तुम्ही नसाल तर जॉईन करू शकताय. ठीक आहे. तर यामध्ये आपण आज जो पहिला स्टॉक दिला होता तो होता अनंतराज, जो आपण कालच्या व्हिडिओमध्ये याचा स्टडी केला होता की हा स्टॉक आपण कधी बाय करणार आहोत किंवा याला आपण कसा स्टडी केला आहे, आपण कालच्या व्हिडिओत बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आरके फोर्ज हाही स्टॉक दिला होता, दोन्ही मध्ये मुवमेंट चांगली मिळाली. अनंतराज जर आपण बघितलं, ठीक आहे, तर अनंतराज या स्टॉक मध्ये सुरुवातीला आपल्याला गॅप अप ओपन पाहायला मिळालं. त्याच्यानंतर स्टॉक एकदा रिव्हर्स आला है ना, आणि त्यानंतर आपण जी ब्रेकआउट लेवल दिली होती 912, ती ब्रेक झाली नंतर. ठीक आहे. सुरुवातीला स्टॉक खाली आला, 890 पर्यंत आला स्टॉक. ठीक आहे. कारण याच्यामध्ये आता त्याचे कारण पण होतं, जसं की याच्यात थोडा त्याचा गॅप पण राहिला होता. कारण एकदम जर स्टॉक वर गेला त्याला खाली येणारच होता स्टॉक, त्यामुळे आपण याच्या नंतर स्टॉक दिलेला होता है ना, म्हणजे ब्रेकआउट जेव्हा झाला त्याच्यानंतर स्टॉक दिलेला होता. त्याची बाईंग इथे झालीये, त्यानंतर अपसाईड झाली. आता ह्याच स्टॉकला आपण आपल्या कम्युनिटीमध्ये जे शेअर केलं होतं, इथे जर आपण बघितलं, ठीक आहे, अनंतराज 890 म्हणजे करेक्ट सपोर्टला बाईंग दिली होती आपल्या स्टॉक कम्युनिटी ग्रुपमध्ये. ठीक आहे. आणि 890 पासून स्टॉक 900, 910 आणि 924 हाय केलेला आहे. यामध्ये अनंतराज दिला होता, चेन्नई पेट्रो दिला होता, अपोलो दिला होता स्विंग साठी. हे काही स्टॉक आपल्या स्टॉक कम्युनिटी मधले आहेत. आणि ग्रुपमध्ये जे दिले होते आरके फोर्स मध्ये 2% मुवमेंट झाली इंट्राडे मध्ये, पण ते थोडी फास्ट मुवमेंट झाली. ठीक आहे. तर हे होते आजचे काही ट्रेड्स आपल्या ग्रुप मधले. ठीक आहे. तर आता बघूयात की उद्या कोणत्या स्टॉक मध्ये आपल्याला काम करायचंय, कोणता स्टॉक आपण उद्या बघू शकतोय है ना. आता उद्याचं मार्केट थोडं न्यूज बेस असू शकतं है ना, कारण आपल्याला माहितीये अमेरिकन मार्केट कसं असेल. ठीक आहे. त्यानुसार आपल्या मार्केटवर थोडा इफेक्ट उद्या पडू शकतो, व्हॉलटाईल मार्केट राहू शकतं, आणि हे बजेट पर्यंत असंच असणार पण आहे. काळजीपूर्वक याच्यामध्ये ट्रेड करायचे. स्टॉक मध्ये सुद्धा काम करताना इंट्राडे मध्ये छोटा स्टॉप लॉस, छोट्या टार्गेट नुसार आपल्याला काम करायचं आहे काही दिवस. ठीक आहे. तर बघूयात आपण उद्यासाठी जे आपले स्टॉक वॉचलिस्टला आहेत, त्यापैकी पहिला स्टॉक जो आहे आपल्या वॉचलिस्टला, ठीक आहे, तो आहे एचबीएल इंजिनिअरिंग. आता या स्टॉक मध्ये हा जो स्टॉक आहे तो एक सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि रिव्हर्सल याच्यामध्ये मिळत आहे. ठीक आहे. याला आपण इंट्राडे आणि स्विंग दोन्हीसाठी स्टडी करतोय, डायरेक्टली याच्यामध्ये बाय नाहीये. ठीक आहे. तुम्ही स्टडी करा, तुम्हाला योग्य वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही बाईंग साठी बघू शकता. आणि आपण कुठे बाय करणार आहोत किंवा कुठे आपण हे करणार आहोत ते आपण आपल्या ग्रुपला शेअर करणार. ठीक आहे. ग्रुप सुद्धा जॉईन करा जर तुम्हाला करेक्ट अपडेट पाहिजे असतील इंट्राडे मध्ये तर. हा स्टॉक आहे उद्या वॉचलिस्टला. याच्यामध्ये एक इथून स्टॉक रिव्हर्सलचं काम करतोय डाऊन ट्रेंड मधून. ठीक आहे. त्यामुळे चान्सेस आहेत की या स्टॉक मध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह मुवमेंट इंट्राडे किंवा 1-2 दिवसात पाहायला मिळू शकते. हा स्टॉक आपल्या वॉचलिस्टला असेल. ठीक आहे. दुसरा स्टॉक आहे ज्यात आजच ट्रेड झाला आहे, ऑलरेडी याचा ब्रेकआउट झाला. याची बाईंग 775च्या जवळ ऑलरेडी ब्रेकआउट झाला, त्यापासून स्टॉक 828 गेला. ठीक आहे. शेवटी 10%च्या अप्पर सर्किट मध्ये क्लोज झाला. आता या स्टॉक मध्ये उद्याही एक चान्सेस आहेत का मुवमेंट मिळू शकते 880 पर्यंत.
ठीक आहे. सो इथून 40 ते 50 रुपयाचं टार्गेट याच्यातही आहे. बट उद्या याचं आपण हे करून पुढे ट्रेड करूया. ठीक आहे. सो KRN हीट एक्सचेंज याच्यामध्ये सुद्धा आपण उद्या वॉच करणार आहोत. उद्या कोणत्या लेवलला ओपन होतो, त्यानंतर कुठे बाईंग बनते, त्यानुसार आपण याच्यात सुद्धा काम करणार. ऑलरेडी आजच ब्रेकआउट झाला, त्यामुळे आपण उद्या याला एक लो लेवलला बाय करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो HBL इंजिनिअरिंग आणि KRN हीट हे 2 स्टॉक उद्या वॉचलिस्टला असतील. नक्की याच्यात तुम्ही स्टडी करा, त्यानुसार तुमच्या ट्रेडिंगमध्ये याला बायसेसाठी बघू शकताय. ठीक आहे मित्रांनो, आजचा स्टॉक कोणी घेतला होता, अनंतराज किंवा RK फोर्ज कोणी घेतला होता, नक्की कमेंट करून सांगा. आणि आपले जे युट्यूब मेंबर्स आहेत, जे सिल्वर बटन किंवा गोल्डन बटन जॉईन केलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आज आपण स्टॉक शेअर केला होता. आज नाही, सॅटर्डेला 2 स्टॉक शेअर केले होते. त्यापैकी एक स्टॉक होता चेन्नई पेट्रो. 590च्या जवळ बाईंग होती आणि तो स्टॉक आज 608 गेला कम्युनिटीमध्ये. म्हणजे हे फक्त चॅनल मेंबर्ससाठी आहे. ठीक आहे. सो तुम्ही सुद्धा याचा फायदा घेऊ शकता. जर तुम्हाला वीक मध्ये 1 ते 2 स्टॉक पाहिजे असतील स्विंग ट्रेडचे, ज्यात 5-10% टार्गेट मिळू शकते, तर असे स्टॉक पाहिजे असतील, तुम्ही सुद्धा आपले युट्यूब मेंबर होऊ शकता. तुमच्या सगळ्यांचं वेलकम आहे. ठीक आहे. सो यामध्ये चेन्नई पेट्रो 590 वरून आज 608 या स्टॉक मध्ये मुवमेंट झाली आहे. ठीक आहे. सो तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता. युट्यूब बटन तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे. सबस्क्राईबच्या साईडला तुम्हाला जॉईन बटन दिसेल. ठीक आहे. सो जॉईन करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.